टुडे न्यूज महाराष्ट्र बातमीचे वास्तववादी विश्लेषण। प्रथमतः नमस्कार। मौजे ग्रामपंचायत देगाव कार्यालयामध्ये निवडणूक आयोगाच्या कार्यकालानुसार 16 ऑक्टोबर 2024 रोजी आचारसंहिता लागू झाली। त्यानंतर मी आजतागायतपर्यंत ग्रामपंचायत देगाव कार्यालयामध्ये राजन पाटील यांची प्रतिमा असताना त्यांना वेळोवेळी तेथील ग्रामपंचायत सचिव संतोष लादे तसेच नरखेड डिव्हिजन मंडल अधिकारी किसन दळवी यांना मी वेळोवेळी सांगत आलोय आचारसंहिता लागल्यापासून की आचारसंहिता लागलेली आहे, तुम्ही ती प्रतिमा काढून घ्या। त्यांनी आज तागायतपर्यंत प्रतिमा काढलेली नव्हती। त्यानंतर मी दिनांक 15/11/2024 रोजी माननीय निवडणूक निर्णय अधिकारी सीमा होळकर मॅडम तसेच मोहोळ तहसीलदार मुळीक साहेब यांच्याकडे निवेदनानुसार वेळोवेळी कळवलेले आहे। त्यानंतर वेळोवेळी पाठपुरावा केला। मुळीक साहेबांनी सांगितले की आचारसंहितेचे नरखेड डिव्हिजन अधिकारी माननीय बीडीओ साहेब आहेत, आजपर्यंत त्याची त्या विषयाची चौकशी करून आजपर्यंत त्या दोन्ही अधिकाऱ्यावरती कारवाई आजपर्यंत झालेली नाही। आणि वेळोवेळी मी मुळीक साहेबाला भेटलो, निवडणूक अधिकारी मुंबईपर्यंत आयुक्त यांना पण पत्र व्यवहार झाला, पण अजिबात त्या दोन्ही अधिकाऱ्यावरती आचारसंहितेचा भंग झाला म्हणून आजपर्यंत कारवाई झालेली नाही। माझं म्हणणं एवढंच आहे, एखादा जर सामान्य नागरिक असता, आचारसंहितेचा भंग केला असता त्या नागरिकाने, तर त्याच्यावरती तात्काळ या अधिकाऱ्यांनी गुन्हा दाखल केला असता। पण अजूनपर्यंत या अधिकाऱ्यावरती गुन्हा दाखल का केला जात नाही, या अधिकाऱ्याची का चौकशी होत नाही, ही गंभीर बाब आहे। आचारसंहितेचा गुन्हा या दोघांवरती यांनी भंग केलाय। मी वेळोवेळी यांना तोंडी माहिती दिली, तरी पण पत्रव्यवहार झाल्यापासून यांनी अजिबात ती प्रतिमा काढलेली नाही। मग माझा विषय एवढाच आहे की ती प्रतिमा तात्काळ हटवण्यात यावी आणि इथून पुढे ग्रामपंचायतला अजिबात महापुरुषा व्यतिरिक्त कुठलीही प्रतिमा लागता कामा नये। आणि ह्या दोन्ही अधिकाऱ्यावरती आचारसंहितेचा भंग केल्या प्रकरणी या दोन्ही अधिकाऱ्यावरती गुन्हा दाखल करून यांना बडतर्फ करण्यात यावे। जोपर्यंत यांच्यावरती कारवाई होत नाही तोपर्यंत मी माझं आंदोलन बेमुदत चालू ठेवीन आणि चालू राहणार। नमस्कार। सर्वप्रथम मी माझा परिचय देतो। मी श्री अभय हरिश्चंद्र बंडगर, नीती आयोग गव्हर्नमेंट ऑफ इंडिया एनजीओ सदस्य। आमचे 11 एनजीओ आहेत। तर आज मी पाहिले सहज माझ्या एका कामानिमित्त येत होतो मी, तर आमचे जे सहकारी मित्र आहेत किंवा ह्यांना विचारलं की बाबा हे काय तुम्ही कशासाठी बसले, त्यांचे काय पुरावे पाहिले मी। तर सर्वप्रथम मी आपणास पुरावा दाखवतो, कारण आपला जो देश आहे हा देश संविधान प्रधान देश आहे आणि आज एवढी असंख्य कोट्यावधी जी लोकसंख्या आपली जी आहे, त्या कोट्यावधी लोकसंख्येला ज्याने बांधलेलं आहे कायदेशीर ते संविधान आहे। आणि संविधानाचा एक भाग म्हणून आज जी आचारसंहिता आहे, की जे आचारसंहिता का लागली होती, तर मोहोळ तालुक्यामध्ये आमदारकीचे निवडणूक लागल्यानंतर 15 नोव्हेंबर 2024 पासून संबंधित माझे जे सहकारी मित्र आहेत हे काय करत होते, ते ह्याचा पाठपुरावा करत होते। आज तरुण मंडळी आहेत, आज तरुण लोकांना जर का आपण असं एक वडिलांसारखं पाहिलं नाही तर असे कित्येक लोक उपोषणाला बसतील, संविधानाचा कायद्याचा अपमान होत राहील। तर मी बारीक लक्ष दिलं। आज सर्व जनतेला आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो की ज्या वेळेस मी हे चित्र पाहिलं, कुठे गेलं ते फोटो कुठे आहेत, हा फोटो पाहिला मी, तर मी ह्यांना क्वेश्चन केला, एक मुद्दाम असा क्वेश्चन केला, ह्याच्यामध्ये खुर्ची दिसत आहे, आत आपण एंट्री केल्यानंतर डाव्या साईडला माननीय श्री राजनजी पाटील आणि माननीय इथं कोकणाचा होता जे आपले शिवाजी महाराज आहेत, थोर विचारवंत आहेत, आणि या साईडला बाकीचे, हा कोणाचा फोटो आहे इथं, 1 नंबर महापुरुषांचे फोटो आहेत। मग हे पाहिल्यानंतर मला लक्षात असं आलं
की ह्याच्यामध्ये आज संबंधित मित्रांचा, आमच्या सहकारी मित्रांचा एक न कळत त्यांच्या मी भावना म्हणजे समजून घेतल्या की ह्याच्यामध्ये ज्यांनी संविधान लिहिलेलं आहे, ज्यांनी कायदा लिहिलेला आहे, त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे आहेत ह्यांचा फोटोच इथं नाही आहे. आणि दुसरी गोष्ट, आज हे जे महापुरुष आहेत आणि त्यांच्यासोबत हे माजी आमदार यांचा जो फोटो लावलेला आहे, ह्याच्यातून संदेश हा चुकीचा जातो, बेकायदेशीर संदेश जातो की बाबा ह्या महापुरुषांचे जे थोर विचार आहेत तेच विचार ह्यांचे आहेत का. हे जनतेमधून हे पडसाद उमटत चाललेला आहे किंवा एक चर्चा चालू आहे आणि ते समोर येत नाही. त्या चर्चेत काय चालू आहे हे आपल्या माध्यमातून, त्यांच्या काय भावना आहेत हे आपल्या माध्यमातून मी सर्व जनतेला, सर्व प्रशासनाला आणि संबंधित यंत्रणेला, आणि जे काय ह्यांनी फोटो लावलेले आहेत संबंधित सरपंच असतील, ग्रामसेवक असतील, मंडलाधिकारी असतील, तर ह्यांनी हे जे आहे आचारसंहितेचं एक तर मोठं प्रमाणे ह्यांनी उल्लंघन केलेलं आहे. आणि उल्लंघन झाल्यामुळं आज जर का कायदा सुव्यवस्था जर का ह्याच लोकांनी जर का मोडला, तर त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेलं जे संविधान आहे ह्याला किंमत राहील का. आज आपण पाहतो, आज या महिन्यामध्ये म्हणा किंवा या वर्षामध्ये म्हणा, आज संविधानाच्या बाबतीतच, मागासवर्गीय लोकांच्या बाबतीतच कित्येक आपण अन्याय झालेले टीव्हीवरती पाहतो. हे कुठेतरी थांबवण्यासाठी माझे सहकारी मित्र आहेत आणि सहकारी मित्र बरोबर मी स्वतः आहे. ह्याच्यामध्ये जातीभेद किंवा जात मानणे हा प्रश्न नाही, परंतु संविधानात्मक सर्वांनी वागावं हे माझी स्वतःची एक स्पष्टपणे ठामपणे माझं मत आहे. आणि त्वरित ह्यांनी हा फोटो काढावा, नसेल तर हा फोटो लावण्या पाठीमागचे कारणे सांगावी. कारण आज आपण पाहिलं, मूळमध्ये मोठी क्रांती झालेली आहे. आज गेल्या अनेक वर्षापासून, जसं मी जन्मलोय लहानपणापासून बघतोय मी की बाबा ह्याच पार्टीचे आमदार आहेत, कारण मी काय विदाउट पॉलिटिक्सचा मनुष्य आहे. परंतु ह्या सर्व जनतेने जो कौल दिलेला आहे, तो कौल कुणाला दिलेला आहे, एक गरीब मनुष्याच्या एका व्यक्तीला दिलेला आहे, मागासवर्गीय उमेदवाराला दिलेला आहे. मग तो चिळून जाऊन कुठेतरी हा प्रकार नसेल का, हुकुमशाही नसेल का, हा एक चुकीचा संदेश ह्या माध्यमातून, ह्या चित्रफितीच्या माध्यमातून जात आहे. आणि संबंधित तुमचा आयोग असेल, निवडणूक आयोग असेल, तहसीलदार साहेब असतील, पोलीस प्रशासन असेल, ह्यांना आचारसंहितेच्या वेळेस, जसं आमचे आता सहकारी मित्र म्हणाले की बाबा सर्वसामान्य मनुष्यांनी जर का हा गुन्हा केला असता तर जरा सोडलं असतं का, हा प्रश्न तुम्ही छान केलेला आहे. साहजिकच सोडलं नसतं. मग हे कुठं चालायचं. एक उदाहरणानं सांगतो मी की आपण आजारी पडल्यानंतर आपल्याला डॉक्टर वगैरे सांगतात की बाबा दूध पेत जावा, दूध पिल्यानंतर मनुष्य सुधारतो, सगळे विटॅमिन्स वगैरे मिळतात. मग मला हा प्रश्न पडतो की माणसानं जर का दूध पिलं तर सुधारतो, पण मांजर जन्मल्यापासून दूध पितो, तो मोठा का होत नाही. मग ह्याच्यामध्ये मांजर कोण आहे, माणूस कोण आहे आणि दूध कोण आहे, हे ठरवण्याचं काम आचारसंहिता करते का आपली संविधान करतं. आणि संविधानाचे बचाव करणारे जे काही लोक आहेत, ह्यांनीच जर का हे संविधानाचं मोडण्याचं काम केलं तर आज लोक इथं उपोषणाला बसलेत. ह्यांनी बोलता बोलता बोलले की जोपर्यंत हे फोटो निघत नाही किंवा ह्याचे कारणे सांगत नाहीत तोपर्यंत हे होत नाही. परंतु जर का ह्याच भावना वाढत गेल्या तर तरुण मुलांच्या हातामध्ये शास्त्र येण्याच्या ऐवजी शस्त्र येण्याची भीती नाकारता येत नाही. ही गंभीर बाब आहे. आणि सरकारने, सगळ्यांनी, नेते मंडळांनी, समाज कार्यकर्ते असतील, विविध पक्षाचे असतील, मी त्यांनाही नाव ठेवत नाही, कारण प्रत्येक पक्षाचा, प्रत्येक व्यक्तीचा हा हेतू समाज हितासाठीच असतो आणि असावा. परंतु एकाच व्यक्तीच्या मागे जाणे आणि त्यालाच एक मोठं बनवणे, हे दुसऱ्या माणसाच्या मनामध्ये काय होतं, संभ्रम निर्माण होतो. म्हणून फडकणाऱ्या झेंड्याची दिशा जर का बरोबर असेल तर सारा आसमंत त्या झेंड्याखाली येतो. त्याप्रमाणे प्रत्येकाने वागणं हे कर्तव्य आहे. व्यवस्थित वागणं, व्यवस्थित राहणं. सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईन नुसार काय सिटीजन्स ऑफ ड्युटीज दिलेल्या आहेत, ह्या सर्वप्रथम सिटीजन ऑफ ड्युटीज हे लोक पाळतात. म्हणून कुठंतरी हे सिस्टीम आहे का ती व्यवस्थित चाललेली आहे. धन्यवाद. आणि आपण आमच्या ज्या भावना आहेत हे सरकारपर्यंत म्हणा, संबंधित निवडणूक आयोग म्हणा, संबंधित प्रशासन म्हणा, यंत्रणा म्हणा, आणि सर्वात मोठे राजा म्हणजे जनता, ह्यांच्यापर्यंत पोहोचवा. आणि हे कुठे होऊ नये ह्याची दक्षता घेण्यासाठी मी सर्व जनतेला, सर्व प्रशासनाला मी हात जोडून आवाहन करत आहे. ह्याच्या पाठीमागे माझा कोणताही बेकायदेशीर हेतू किंवा व्यक्तिगत
कोणाला दुखावणे किंवा व्यक्तिगत कोणावरती भावनांवरती हल्ला करणे हा कोणताही नाही. जर काय चुकल्यास मला ती चूक दाखवून देण्यात यावी. धन्यवाद.